ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटणार आहे। तुमच्याकडे जर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर आता फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुमचा सर्वात मोठा फायदा होईल। कारण की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला आता गॅस सिलेंडर पासून ते बऱ्याच वस्तू ज्या आहेत ते सरकारकडून कमी दरामध्ये मिळणार तर आहेत, पण त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे बरीच रक्कम तुमच्या बँक खात्यात पैसे जमा पण होणार आहेत। होय, आता राशन कार्डच्या माध्यमातून सर्वात मोठा फायदा आणि पैशाची रक्कम ही मिळणार आहे। मग ती कशी मिळणार, कोणता अर्ज करावा लागेल, कोणतं काम करावं लागेल आणि पैसे वाटप कधीपासून सुरू होत आहे, सर्व माहिती देण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात। बघू शकता सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। रेशन कार्ड धारकांसाठी आली आनंदाची बातमी। होय, ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या सर्वांसाठी आता सुवर्ण काळ सुरू झालेला आहे असं म्हणायला देखील हरकत नाही। होय, आतापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात की रेशन कार्ड म्हणजे फक्त धान्य घेण्याचं साधन आहे की काय, पण आता तसं नाही। आता तुम्हाला मोठे फायदे होणार आहेत। होय, आता महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आलेली असून ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा सर्वांसाठी एक खुश खबर देखील म्हटलं तरी काही हरकत नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झाल्याने सर्व रेशन कार्ड धारक नागरिक आता खुश झालेले आहेत। होय, चला आता कसे पैसे वाटप होणार आहेत, डायरेक्ट रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत का, त्या माध्यमातून ज्या योजना सुरू आहेत त्या योजनेच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत, आता ती महत्त्वाची माहिती तुम्हाला दाखवणार असून यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता बघण्याचं काम करा। बघा, आलेल्या माहितीनुसार आता राज्यभरातील रेशन कार्ड धारकांसाठी सरकारची घोषणा झालेली आहे। आता ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल असं सर्व नागरिक आता जे आहे ते खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो। अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात की रेशन कार्डवरती नेमकी सरकार जे आहे ती कोणत्या योजना आणणार याची वाट सगळेजण बघत होते, पण आता भारी योजना तर आलेल्या आहेत आणि त्याचे पैसे पण खात्यात येणार आहेत आणि बऱ्याच वस्तू तुम्हाला मिळणार आहेत। होय, गॅस सिलेंडर असेल किंवा साखर असेल किंवा अजून इतर किराणा सामानातील देखील वस्तू असतील, याचा थेट फायदा हा तुम्हाला होणार आहे। आता सर्व गरजूंना चांगला दिलासा देण्याचं काम आम्हाला करायचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे आता सर्व गरजू नागरिकांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशा सर्वांना आता दिलासा मिळणार आहे आणि पूर्ण पैसे बघा, काहींना 6,000 रुपये मिळतील, काहींना 12,000 रुपये मिळतील तर काहींना यापेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे। मग हे पैसे कसे वाटप होणार आहेत, आज वाटप होणार की उद्या वाटप होणार की कोणती तारीख आहे आणि पैसे वाटप नेमके कशा पद्धतीने केले जाणार आहेत ही सर्व काही माहिती आता मी तुम्हाला देणार असून आता लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा, आता ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो। बघा, आता तुमच्या फायद्याचा निर्णय आता झालेला आहे आपण म्हटलं तरी काही हरकत नाही। बघा, आता हे 6,000 मिळणार की 2 टप्प्यात 12,000 मिळणार ते पण तुम्हाला सांगतो आणि त्यातले त्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर बऱ्याच जणांकडे रेशन कार्ड असतं पण त्यांना माहितीच नसतं की रेशन कार्डच्या माध्यमातून आपण नेमक्या कोणत्या योजनांचा फायदा घेऊ शकतो। बघा, आता तुम्हाला 1 नाही 2 नाही तर अशा 3 पेक्षा अधिक योजनांचा फायदा आता मिळणार आहे। त्यानंतर आता तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे साखर पण आता रेशन कार्डवरती पूर्ण मिळणार असून सर्वांचा फायदा यामुळे आता चांगलाच होणार आहे। तर चला आता नेमके असे कोणते फायदे रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत हे पण तुम्हाला सांगतो, कारण प्रत्येक रेशन कार्ड धारकांच्या मनात असाच एक प्रश्न आहे की आम्हाला पैसे नेमके आज मिळणार की उद्या मिळणार की दुसरी कोणती तारीख आहे। आता थेट गॅस सिलेंडर पासून ते तुमच्या खिशापर्यंत पैशाची मोठी मदत पोहोचणार आहे। होय, आता आजपर्यंत ज्या अडचणींना तुम्ही तोंड दिलं त्या सर्व अडचणी आता दूर होणार आहेत। लोक आता उघडपणे बोलत आहेत की आता सरकारच्या माध्यमातून झालेला निर्णय आमच्यासाठी खूपच चांगला आहे, कारण की बघा, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना आता खूपच मोठाने एकदम चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला पैशाची रक्कम तर मिळणार पण बऱ्याच अशा काही वस्तू मिळणार आहेत की ज्याची किंमत 2,000 असेल किंवा 1,000 असेल ते तुम्हाला 500 ते 600 रुपयांमध्ये देखील मिळू शकतात। त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे। तर चला आता आपण या ठिकाणी कोणत्या वस्तू सरकारच्या माध्यमातून वाटप केल्या जाणार आहेत, किती रुपये मिळणार आहेत आणि अर्ज कसा करायचा ते पण सांगतो, कारण हे पैसे काय सहजासहजी येणार नाहीत। तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करायची आहेत। बघा, आता तुम्ही जर ती 2 कामे केली तर तुमच्या थेट बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील आणि जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, कारण की आता ही रेशन कार्डच्या माध्यमातून ज्या योजना सरकारच्या ज्या सुरू आहेत या सर्व योजनांचे पैसे आता तुम्हाला मिळतीलच, पण ती 2 कामे करावी लागतील असं सरकारचं पण म्हणणं आहे। बघा, आता सगळ्यांच्या
तुमचा गरजेचा असतो तो गॅस सिलेंडर. होय, तुम्हाला गॅस सिलेंडरसाठी पण सरकार आता पैसे देणार आहे आणि ते पैसे वाटप पण सुरू असतं. पण तुम्हाला माहीतच नसेल की ते पैसे मिळवण्यासाठी काय करायचं. आता ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. यासाठी आता फक्त लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ पहा. बघा, आलेल्या माहितीनुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यामुळे आयुष्यात आर्थिक चणचण कायमची मिटू शकते. तसंच केशरी रेशन कार्ड तसेच पिवळं जे रेशन कार्ड असतं, या दोन्हीच्या माध्यमातून थेट फायदा आता सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आता गॅस सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत म्हणून तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की सरकारची अशी योजना आहे की यामुळे सर्वांना मोठा फायदा होणार आहे. होय, आलेल्या माहितीनुसार आता डायरेक्ट तुम्हाला गॅस सिलेंडर घेण्यासाठी पण पैसे मिळणार आहेत. होय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही म्हणत असाल अशी कसं काय सरकारने योजना आणली. तर होय, आता गॅस सिलेंडर घेण्यासाठी डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती सरकार पैसे देणार आहे आणि ते पैसे तुम्हाला डायरेक्ट 2 कामे केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात ते पोहोचणार आहे. डीबीटीच्या अंतर्गत दर 3 महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा तुमच्या बँक खात्यात ते पैसे जमा होऊ शकतात. आता वर्षातून 3 वेळेस ती रक्कम सरकार देणार आहे आणि 3 वेळेस तुम्ही त्या रकमेतून वर्षातून गॅस सिलेंडर घेऊ शकता. म्हणजे बघा, वर्षाला 3 गॅस सिलेंडर आता तुम्हाला घेता येणार आहे, ते पण सरकारच्या पैशातून. आणि रक्कम किती रुपये, तर 830 रुपये ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात येतील. तर चला, पहिला फायदा काय आहे आणि कोणत्या योजनेचे कसे पैसे येणार हे तर सांगितलं. मग बघा, आता हे पैसे कशा स्वरूपात येणार, पैसे वाटप सुरू झालेलं आहे का आणि रेशन कार्ड धारकांना हे पैसे मिळवण्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल का, सर्व काय सांगतो. आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि 6,000 रुपये जे रेशन कार्डच्या माध्यमातून मिळवता येतात किंवा जे 12,000 रुपये मिळवता येतात ते कसे नेमके मिळवायचे आणि ते डायरेक्ट रेशन कार्डवरती मिळणार आहेत की रेशन कार्ड असल्यावरती ज्या बाकीच्या योजनांचा फायदा घेता येतो त्या योजनेतून सरकार देणार आहे, ही पण माहिती मी दाखवणार असून राहिलेला व्हिडिओ आता लक्ष देऊन पहा. बघा, आता आलेल्या माहितीनुसार लोक म्हणत होते की आम्हाला जे आहे ती रेशन कार्डच्या माध्यमातून काही जास्त फायदाच होत नाही. पण बघा, आता मात्र चांगला फायदा हा सर्वांचा होणार आहे. यातल्या सर्वसामान्य माणसांसाठी आताच्या या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, आता तुम्हाला माहीत असेल, इकडे रशिया असेल, युक्रेन असेल, त्यांचं तर वेगळे युद्ध सुरू आहेच. पण इकडे अमेरिका असेल, इस्रायल असेल किंवा इराण असेल, यांच्या युद्धामुळे बऱ्याच देशांमध्ये जे आहे ते महागाईवरती आपल्याला जे आहे ते मोठा परिणाम दिसत आहे. जी महागाई कमी होती ती वाढलेली आहे आणि भारतामध्ये पण काही वस्तूंसाठी तसंच झालेलं आहे. पण आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये. बघा, आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. याचं कारण म्हणजे तुमच्याकडे जर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून अशा काही योजना सुरू आहेत, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता आणि डायरेक्ट दर महिन्याला पैसे मिळतील किंवा 3 महिन्यातून एक वेळेस तुमच्या बँक खात्यात ते पैसे 100% जमा होतील. अशा भारी घोषणा सरकारने आता केलेल्या आहेत आणि यामुळे सर्व रेशन कार्ड धारक चांगलेच खुश झालेले आहेत. कारण बऱ्याच रेशन कार्ड धारकांचं म्हणणं येत होतं, आम्हाला जमीन कमी आहे, आम्हाला शेती कमी आहे, आम्हाला जास्त उत्पन्न येत नाही, आमचा छोटा मोठा खर्च भागण्यासाठी अडचण होत आहे. पण बघा, आता त्या अडचणी दूर होणार असून तुम्हाला काही ना काही प्रमाणामध्ये आता चांगला फायदा मिळणार आहे. काही ना काही प्रमाणामध्ये पैसे हे तुमच्या बँक खात्यात येणारच आहेत आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील तुमच्यासाठी आपण डायरेक्ट म्हणू शकतो. तर चला, आता हे पैसे कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून येणार आहेत, पैसे मिळवण्यासाठी कोणता अर्ज करावा लागेल आणि आता जे गॅस सिलेंडर साठी 830 रुपये सरकार देणार आहे, ते आता त्याच्यासाठी देखील काय करायचं ते पण सांगतो. कारण की जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे केली तर अन्नपूर्णा योजनेमध्ये नाव येईल. बघा, आता ही जी अन्नपूर्णा योजना आहे या माध्यमातून 830 रुपये वर्षाला 3 हप्ते दिले जातात. बघा, आता हे 3 हप्त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येतील. एक हप्ता 830 रुपयांचा, असे 3 हप्ते तुम्हाला मिळणार आणि ही मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात आल्यानंतर तुम्ही गॅस सिलेंडर घेऊ शकता. बघा, आता 830 रुपयांमध्ये थोडीशी रक्कम तुमची टाकायची आहे आणि लगेच एक गॅस सिलेंडर तुम्हाला घेता येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळेस हप्ता येईल गॅस सिलेंडर घेण्यासाठी 830 रुपयांचा, त्यावेळेस पण थोडीशी रक्कम तुम्ही टाकली, 50-60 रुपये जी काही किंमत असेल वरी तेवढी टाकल्यानंतर लगेच तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे. म्हणजे आता सर्वात मोठा फायदा हा रेशन कार्ड धारकांसाठी आपल्याला बघायला मिळतोय असं पण म्हणू शकतो. बघा, आता जी अन्नपूर्णा योजना आहे याचा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी CSC सेंटरला भेट द्यावी लागेल. म्हणजे जी ई सेवा केंद्र असतात त्या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला आता या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी आधार कार्ड, झेरॉक्स वगैरे बरंच काय लागेल. तिथे तुम्हाला ते लोक सर्व काय सांगतील. तेवढी डिटेल फॉर्म वगैरे भरल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला या योजनेत पात्र ठरवण्यात आल्यानंतर तुम्हाला वर्षातून 3 वेळेस गॅस सिलेंडरचे हप्ते भेटतील. ते पण 830 रुपयांचे 3
3 टप्प्यामध्ये आणि याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तर चला हे झालं, पण आता 6,000 रुपये किंवा जी 12,000 रुपयांची रक्कम रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे ती कोणाकोणाला मिळणार आहे आणि कशा पद्धतीने सरकार देणार आहे आणि ते कसे मिळवायचे हे पण सांगतो आणि अजून कोणत्या वस्तू रेशन कार्ड धारकांना सरकार देणार आहे याची लिस्ट आता मी तुम्हाला वाचून दाखवणार असून आपला हा राहिलेला व्हिडिओ आता लक्ष देऊन बघायचा आहे, कारण की एकदम महत्त्वाची आणि जी काही खरी अपडेट असते तीच आपण देण्याचं काम करत असतो. तर चला आता संपूर्ण राहिलेली बातमी आपण या ठिकाणी जाणून घेऊया. बघू शकता, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता प्रत्येक गरीब गरजू माणूस जे आहे ते खुश झालेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती आता हसू उमटणार आहे. ही केवळ घोषणा नाही तर एक मोठा आता जे आहे ते दिलासा देणारा निर्णय आहे, आपण म्हटलं तरी हरकत नाही. ज्या रेशन कार्डचे आपण आत्तापर्यंत फक्त कागदाचा तुकडा म्हणून जे आहे ते वापर केला बघत होतो, त्याच कार्डच्या माध्यमातून आता हजारो रुपयांचा फायदा हा तुमच्या थेट घरामध्ये येणार आहे. गॅस सिलेंडरच्या जी सबसिडी असते त्याच्यापासून ते डायरेक्ट रोख रकमेपर्यंतचा मोठा फायदा सर्वसामान्य नागरिकांना आता होणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा, आता लोक आता रस्त्यावरती उतरून चर्चा करत आहेत की सर्वात मोठी घोषणा ही सरकारने केलेली आहे, यामुळे आता आम्हाला चांगलाच फायदा होत आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. कारण आतापर्यंत फक्त धान्य मिळत होतं, पण आता गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून कायमची सुटका तर होणारच आहे. कारण की आता सरकार जे 830 रुपये देणार आहे याच्या माध्यमातून सहज आपण जे आहे ती थोडी रक्कम टाकल्यानंतर एक गॅस सिलेंडर मिळू शकतो आणि असे 3 हप्ते सरकारच्या माध्यमातून दरवर्षी जे आहे ते सर्वसामान्य लोकांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. बघा, आता महिना अखेरीस जेव्हा पैशाची चमचम भासते त्याच टायमाला तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पूर्णपणे हे पैसे जमा होणार आहेत. बघा, रेशन कार्ड आता तुम्हाला आधार देणार आहे. पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला चांगला दिलासाच मिळणार आहे, काहीच विचारच करू नका, कारण की तुमच्यासाठी तर फायद्याचीच घोषणा सरकारने केलेली आहे. होय, आता डायरेक्ट सरकारचा निर्णय झालेला आहे. पिवळं असो किंवा केशरी असो, डायरेक्ट तुम्हाला बऱ्याच योजनांचा फायदा मिळणार असून डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात दर महिन्याला येतील किंवा 3 महिन्यातून एकदा येतील, पण हे मिळणारच आहेत. मग चला आता कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत आणि कोणती 2 कामे करावी लागतील आणि तुमच्याकडे कोणती 3 कागदपत्र असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून पूर्ण पैसे मिळतील, आता ही पण माहिती दाखवतो. आता 2 मिनिटं लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर चला पाहूयात. बघा, आता आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी घोषणा झाल्याने शेतकरी बांधवांसहित महिला असतील किंवा इतर गरजू नागरिक असतील, कामगार असतील, यांच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे. आज प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्त्यावर एकच चर्चा आहे की रेशन कार्ड आहे तर सगळं काही शक्य आहे. गरिबांच्या चुली आता विझणार नाहीत आणि कोणाच्याच घरात अंधार पण राहणार नाही, अशी मोठी योजना आता तुमच्यासाठी आहे. लोक म्हणत आहेत की आता आम्हाला कोणापुढे हात देखील पसरण्याची गरज पडणार नाही, कारण की आमच्याकडे एक रेशन कार्ड आहे आणि यामुळेच आम्हाला आता मोठा आधार भेटणार आहे. अशा लोकांच्या आपल्याला वेगवेगळ्या चर्चा देखील बघायला मिळत आहेत. बघा, आता नेमक्या अशा कोणत्या योजना आहेत की त्या योजनाचा फायदा तुम्ही तुमच्या रेशन कार्डच्या माध्यमातून घेऊ शकता. आता याची लिस्टच तुम्हाला वाचून दाखवणार आहे. जी माहिती आतापर्यंत गोरगरीब गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आलीच नव्हती, तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं काम करत आहोत. त्यामुळे आता तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे. बघा, आता डायरेक्ट तुम्हाला फायदे काय काय होणार आहेत. आतापर्यंत गहू तांदूळ भेटत होते, पण इथून पुढे पण भेटणार आहेत. मग तुम्ही म्हणत असाल की आता गहू तांदूळ भेटणार आहेत, हे तर आम्हाला आधीच माहिती आहे, यात काय नवीन. पण बघा, आधीच्या पेक्षा उत्तम क्वालिटीचे एकदम दर्जेदार असे गहू आणि तांदूळ तुम्हाला यावेळेस इथून पुढे मिळणार आहेत. आता आधी चांगले मिळत नव्हते का? तर होय, आधी चांगले मिळत होते, पण आता एकदम उत्तम आणि त्यापेक्षा एकदम भारी क्वालिटीचे गहू आणि तांदूळ इथून पुढे वाटप केले जाणार आहेत. ही तर आनंदाची बातमी आहे. मग चला, अजून पैसे कशा स्वरूपात मिळणार आहेत आणि सरकार कसे पैसे वाटप करणार आहे, आज देणार की उद्या देणार की दुसरी कोणती तारीख आहे, तर चला ते पण बघू. तर बघू शकता, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक योजनाची लिस्ट दाखवत आहे. बघा, आता तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता चांगला फायदा होणार आहे. त्या काही योजना पण सांगतो. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्ड धारकांना अत्यंत कमी दरामध्ये जे आहे ते धान्य मिळते. 1 किंवा 2 रुपये किलो ही देखील रक्कम बघायला मिळत आहे. त्यानंतर आता शेतकरी सवलत धान्य योजना, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला जे आहे ते याचा फायदा होणार आहे. त्यानंतर स्मार्ट रेशन कार्ड, आता जुन्या रेशन कार्डच्या जागी डिजिटल स्मार्ट रेशन
कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे, ज्यामुळे फसवणूक तर टाळता येणार आहे. मग बघा आता तुम्हाला फायदे काय होणार आहेत. PM किसान आणि नमो शेतकरी योजना. बघा आता ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना 6,000 रुपये आणि ही रक्कम जी आहे ती पूर्ण DBTच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, याची पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून एक मोठा दिलासा मिळणार आहे. बघा त्यानंतर आरोग्याबाबतच्या देखील मोठमोठ्या योजना आहेत, याचा पण फायदा तुम्हाला आता होणार आहे. त्यानंतरची लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे, याचे देखील तुम्हाला पैसे मिळतील. ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात. तुम्ही जर याबाबत या योजनेमध्ये अर्ज अजून केला नसेल तर अर्ज करू शकता, किंवा अर्ज सध्या करण्याची वेळ नसेल म्हणजे प्रक्रिया थांबवली असेल तर तुम्हाला मग प्रतीक्षा देखील करावी लागेल. तर त्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांसाठी अजून योजना तर आहेत, त्यातली त्यात महत्त्वाची म्हणजे घरकुल योजना. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना जी आहे ते याचा पण फायदा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला घेता येणार आहे आणि हे सर्व फायदे तुम्हाला मिळवता येणार आहेत. यासाठी तुम्हाला जी आहे ती काही प्रक्रिया पूर्ण करावी लागतील. मग आता या योजनेचे फायदे कसे मिळवायचे या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पुढे चालून तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. त्यासाठी आत्ताच आपलं ऑल न्यूज मराठी 2.0 चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून एकदम विश्वासाची अशी बातमी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. धन्यवाद.